नांदेड जिल्ह्यातील एकूण 12 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। आपण सध्या आहोत नांदेडच्या मुदखेड शहरात आणि मुदखेड नगरपालिकेची निवडणूक देखील होणार आहे आणि या मुदखेड नगरपालिकेमध्ये एकूण 20 नगरसेवक आणि एका नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। या नगरपालिकेवर पूर्वी काँग्रेसचं वर्चस्व होतं आणि अपक्ष नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते। एकंदरीत पाहिलं तर मुदखेड नगरपालिका ही काँग्रेसची बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाते। या ठिकाणी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचं निर्विवाद वर्चस्व राहिलेलं आहे आणि आता ते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यानंतर या नगरपालिकेचं राजकारण संपूर्ण राजकारणाचं चित्र जे आहे ते बदललेलं आहे। आता या नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील लक्ष घातलेलं आहे। त्यांनी कालच आपल्या राष्ट्रवादीकडून नांदेड जिल्ह्यातील एकूण 5 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्यांनी जाहीर केलेले आहेत। त्यामध्ये मुदखेड नगरपालिकेचा नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी देखील उमेदवार जाहीर करून युतीमध्ये त्यांनी सध्या तरी आपण सोबळावर निवडणुकीची तयारी असल्याचे त्यांनी दर्शविलेलं आहे। या ठिकाणी मुदखेड नगरपालिकेमध्ये माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। येणाऱ्या 2 दिवसात फॉर्म भरण्याची अंतिम मुदत आहे आणि त्यानंतर संपूर्ण चित्र जे आहे ते स्पष्ट होईल आणि या नगरपालिकेवर कोणाचं वर्चस्व पुन्हा राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, मुदखेड, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।